होय चव्हाण साहेब का? हा तेवढं दुधाचं बिल पाठवा ना. पोराला पैलवान करायचं म्हणून नुसतं आमच्याकडे दूध द्यायचं. ते बिल तरी द्या. काय म्हणताय? वारी झाले हो. आम्हाला का वाऱ्या करायला उभी झालं हो. ठेवा फोन ठेवा ना राव. पैसे गेले ना घेतले. चला बाबा येऊ का? येऊ का? कुठं? गावात चाललीये. अरे एवढा पाऊस पडतो गावात काय आहे? मामा येणार आहेत. भूषण मामा येणार आहे? नाही हो बाबा, मग? वृक्षारोपण करणारे अधिकारी येणार आहेत ना, तेच आम्हाला म्हणले तर आम्हाला मामा म्हणत जा म्हणून. तू चांगला मामा करते रे. ते दोघांना मामा केलं, आता ह्याला मामा म्हणवलं. चांगले चांगले बाबा तेच म्हणलेत बोलायला. मला काय हाऊस नाही बोलायची मामा. बरं बरं बरं. काय काम काय काढले? अहो वृक्षारोपण करायचंय, मग त्यासाठी खड्डे पण खणायचे, खड्ड्यांची मापं घ्यायची, भरपूर झाडं लावायची, खूप काम आहेत बाबा. बरं 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 बरं. चालते चालते. अरे पण मागच्या महिन्यात लावली झाडं ना. अहो हो, पण पाऊस बघा ना किती छान चालू आहे. मग आमचं ठरलंय की झाडे लावा झाडे जगवा हे अभियान राबवायचंय. म्हणून जेवढी झाडे लावता येतील ना तेवढी लावायची सगळीकडे. काय लागेल तेवढं. आणि बाबा तुम्हाला वेळ भेटला ना तुम्ही पण या. तुमच्या हाताने आपण 5-6 झाडं लावूया. आता छत्री घेऊन जा. हा चला. गाडीवर जाते ना? हा बुलेट नेतीये. चालते चालते. हॅलो राऊत साहेब का? दुधाचं बिल द्यायला 4 महिने झाले ना आता. कवर ठेवताय वर्ग पहिलं होऊन तिकडे पडलं पण ठेवून दिला. बोलून त्याला पोळीने काम लावले. चला आपलं दर्शन घ्यायला तुम्हाला सांगतो आमच्या गावातलं हे सगळ्यात भारी मंदिर. बर का मंडळी, आपल्याला इथे 1000 वृक्षांची लागवड करायची आहे, परंतु इथून पुढची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची राहील. सर आपलं हे वृक्षारोपण आहे, यासाठी आमचं संपूर्ण गाव तुम्हाला मदत करील. प्रत्येक जण हा झाड एक ना एक वाढवण्यासाठी प्रयत्न करील आणि यासाठी आम्ही सगळे बांधील आहोत. हा जो आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान रागिनी आणि श्यामलचं आहे आणि यांना आमच्या सर्व गावाचं अनुमोदन आहे. हा बरोबर आहे. मी सर्वांना आवाहन करते की गावातील प्रत्येक व्यक्तीने किमान 5 झाडं तरी लावलीच पाहिजे, तरच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. शेवटी संतांनी म्हणलंच आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे. खरे रागिनी तुझं. चला आपण वृक्षारोपण करूया. चला. मंडळी, आपण आज या ठिकाणी पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेचा शुभारंभ करत आहोत. तर याची सुरुवात माननीय सरपंच साहेब करतील. समस्त ग्रामस्थ आज या ठिकाणी पाणी अडवा पाणी जिरवा ही जी मोहीम आपल्या गावापर्यंत ज्यांनी आणली त्या आपल्या गावच्या सुकन्या रागिनी असेल, त्यानंतर तुमच्या अनुष्का असेल आणि श्यामल असेल, त्या तिन्ही मुलींनी अगदी धाडसाने हे काम हाती घेतलं आणि ते या ठिकाणी आणलेले. पहा आपल्या गावचे विद्यमान सरपंच मान्य ढोबे सर यांना मी अशी विनंती करतो का श्रीफळ वाढून या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा, अशी मी त्यांना विनंती करतो. आज आपल्या गावातल्या रणरागिनी यांच्या परिश्रमातून पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम आपल्या सगळ्या गावाने राबवायची आहे आणि त्याचा आज शुभारंभ झाला असं मी जाहीर करतो. आता या ठिकाणी सरपंच साहेबांच्या हस्ते श्रीफळ वाढून आपण कार्यक्रमाचा शुभारंभ केलेला आहे
आणि असंच सहकार्य गावकऱ्यांनी याही पुढे द्यावं असं मी त्यांना सर्वांना आपणास विनंती करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था मराठी शाळेमध्ये केलेली आहे. सर्व ग्रामस्थांनी आपला नाश्ता घेऊनच जावा अशी मी त्यांना विनंती करतो. अरे सुन्या, हा मी काय म्हणतो, काय म्हणतो? आपण लय कुटाने केलीत गावात. खरंय, गाव आपल्याला काय कोणी चांगलं म्हणत नाही. म्हणत नाही. बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? हो ना. आणि मग आता काय? आणि ऐक ना, बोल. मला पण ना रात्रभर झोपच आहे ना झाली बघ. तुला झोप यायला झाली? होय की? गोळ्या संपल्या त्यात. नाही बाबा, मग काल रात्री एक पिक्चर बघितलाय नवीन आलेला. म्हणे भाऊ, हा त्या पिक्चर मधलं सगळं खरं असतं का रे? माझी पण आता- लय दिवसापासून इच्छा आहे याला काय पिक्चर सांगावं मध्ये काम करायचे. हा? बघ ना. अरे येड्या बावड्या, गोनोऱ्यातला गौरव मोरे, तुला एवढं कळतं का? पिक्चर मधलं सगळं खोटं असतं. अरे माझी इच्छा आहे की मला सुपरस्टार व्हायचंय म्हणून. सुपरस्टार व्हायचे. हा, त्याला काय करावं लागत माहिती का तुला? काय करावं लागत आहे? त्याला आधी निर्मात्याकडे जावं लागत आहे. त्याला काय म्हणतात ते द्यावं लागत आहे, अशी व्हिडिओ काढून पाठवावं लागत आहे. होय. आणि मग त्यांनी तुझं म्हणजे निवड झाली तर मग तू त्याच्यात घेतात. हे काय तुला वडापाव खाल्ल्यासारखं वाटलं काय रे? मग त्यांना भेटाय कुठं जायचं आता? अरे याला काय सांग, त्यांना भेटायला मुंबईला जावं लागत आहे. मुंबईला इथं जवळ आहे का ती? त्यात काय एवढं? जाऊ की मग. अरे अरे त्याला पैसे लागत यात. पैशाची काय चिंता करतो? आहेत माझ्याकडे पैसे. हा. पैसे आहेत? हा, किती येत? 3000. वेळ कशाला? चल मग. अरे मग लगेच जाऊ की, पण जायचं मला थोडस वटवले करावं लागते राव. तुझी अटकला आली माझ्या आली लक्षात. ना? मी तुझं की तुला. चल. हा. आहे का मेवणं आहेत का? पाहुणं कमी हो ना. पाहुणं आले. हा, या 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 येऊ का? राम राम. राम राम. या. टेका हा? टेका. हो, हो, हो. ते हे काय चाललंय? काय नाही, हे आपलं दूध धंदा. नाही, आमच्या कानावर आलंय हा. लग्न जमत आहे. माझं? अहो तुमचं नाही हो, हा. आमच्या बाचीचं म्हणतोय. हा, ते हे लग्नाची आता वय झाली तिचं, म्हणलं लग्न करून टाकावा म्हणून ते स्थळ पाहत होतो. अरे वा. हा. नाही म्हणजे एवढं मोठं झालं का तुम्ही? नाही मोठं नाही, पण आता मुलगी मोठी झाली म्हणलं बापाला चिंता आहे ना. बापाला चिंता आहे हो, म्हणून तर. म्हणजे आम्ही तिचं कुणीच नाही. नाही तुम्ही आहे ना, आम्ही पण नाही म्हणत, तुम्ही मामा आहे तिचे. आहे ना, हो, भुजंग मामा. भुजंग मामा आहे हो, मी. आहे की, आहे ना, आहे. हे ध्यानात ठेवा. हा, हा, हा. बाची आमची ती. हो, हो. कोण आहे? पाची. बाची आहे. हा, तालुक्यात नावे पाचीचं. बाचीचं हो, आहे, आहे. आणि मामाचं पण. हा, तुमचं लय मोठं नाव. मोठं म्हणजे अख्खा तालुका ओळखतोय. भुजंगराव, भुजंगराव. आणि तुमच्या लक्षात नाही? आहे ना माझ्या लक्षात. तरी तुम्ही लग्न जमवताय पोरीचं. आता ते आलं स्थळ चालू गावातलं चांगलं, मग म्हणलं बघावं. चांगलं स्थळ चालू आलं. हो, कोण? ते आपल्या गावात नाही का ते आमच्या ते प्रतापराव पाटील त्यांचं. प्रतापराव पाटील. हो,